मी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढली. बरं. अजिबात मनीधनी निवडणूक ही नव्हती. जे काही एका बाईसोबत अपप्रचारामध्ये होतं ते सगळ्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या. 2004 ची निवडणूक 3,500 मतांनी मी पडले. फक्त 3,500? फक्त 3,500. काय झालं, मी ज्या वेळेला शाळेत होती अमरावतीला होली क्रॉसमध्ये, त्यावेळेला मी प्री आरडी पर्यंत गेली होती 9वी. ओके. कारण आरडी प्रेस्टिजियस. प्री आरडी मध्ये मला ते खंत राहिली की प्री आरडी मध्ये मी रिजेक्ट झाली. बरं. तर मग ती खंत आयुष्यभर राहिली असती माझ्या मनामध्ये. तर मी ठरवलं होतं मी ज्या कोणत्या कॉलेजमध्ये जाईल मी एनसीसी जॉईन करणार आणि आयुष्यात एक वेळा रिपब्लिक डेचा मार्च करून येणार. केला मार्च? मी मार्च केला रिपब्लिक डेचा. किती सालची गोष्ट आहे? जनपथवर मार्च केला मी 94 मध्ये केला. बरं. ओके. मी 94 मध्ये मार्च केला. मी रिपब्लिक डे कॅम्प केला. मी ऑल इंडिया बेसिक लिडरशिप कॅम्प केले. मी फायरिंगमध्ये माझ्याजवळ गोल्ड मेडल्स आहेत. ओके. मग विंटर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प्स नाशिकचे जे होते तेही केले. तिथे मी बेस्ट रामदंडी म्हणून मला ओळखलं जायचं. त्याच्यामध्ये पण मला गोल्ड मेडल्स आणि सगळे काही ट्रॉफीज मिळाले होते. तर एक कल होता की मिलिटरीमध्ये आर्मी जॉईन करायची की एअरफोर्स जॉईन करायची की काय करायचं हा पण होता. तर SSBची परीक्षा वगैरे सगळे दिलेले होते. मी MPSCच्या पण एक्झाम्स दिलेले होते. पण असं झालं की आता सगळंच एकदम काही होऊ नाही शकलं. आमचे वडील अतिशय कडक होते. खूप डिसिप्लिन त्यांना आवडायची आणि खूप चॉईसेस आमच्यापाशी नसायच्या. आम्ही एक्सप्रेस करायचा प्रयत्न करायचो की हे करतो ते करतो, पण त्यांनी म्हटलं ती पूर्व दिशा असं आम्ही ठरवून टाकायचो. तर एक दिवस त्यांनी म्हटलं की आता लग्न करायचंय बेटा तुमचं. म्हटलं ठीक आहे. मग लग्न केलं. अच्छा. तुम्ही निवड केली की वडिलांनी ठरवलं? नाही वडिलांनीच ठरवलं माझं लग्न. पण तुम्ही फर्ग्युसन मध्ये कॉलेज असताना बाकी असं तेव्हा काही युथ मुलं जी काही करतात त्या पद्धतीचं काही झालं नाही का? समजा कुणी पुणेरी वगैरे नाही सापडला का? कोणी नाही, काही नाही. डिसिप्लिन अतिशय महत्वाची होती आमच्या वडिलांना आणि वेळही नाही मिळायचा. कारण त्यावेळेला मी एनसीसी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दोन्हीचे अभ्यास पण राहायचा. एनसीसीचं हेक्टिक असायचं खूप. रिपब्लिक डे कॅम्प आणि बेसिक लिडरशिप कॅम्प जे होते ते फार पुण्यात. तेव्हा आवडीची ठिकाणं कोणती होती? कधी फिरलात पुण्यात तुम्ही? नाही, फार जास्त नाही मी फिरायची. एक तर आमची फर्ग्युसनची टेकडी होती. तिथं आम्ही रोज सकाळी वॉकिंगला जायचो. IMDRच्या टपरीवर चहा खूप प्यायचं. वडापाव खूप आवडायचा. कधी गेला तिथे? हो, फर्ग्युसनला जाऊन आले मी मंत्री झाल्यावर. चहाच्या टपरीवर पण? चहाच्या टपरीवर नाही गेलो, पण फर्ग्युसन कॉलेज बिलकुल मंत्री असताना आम्ही फिरलो. छान बोललो सगळ्यांची. आमचे प्रिन्सिपल होते. त्यांनी वसंत वाघ असतील तेव्हा तुम्ही? आम्ही असताना वसंत वाघ सर तेव्हा प्रिन्सिपल असतील. बरोबर. येस. ओके. पण तुमची पहिली निवडणूक आठवते का तुम्हाला? की कसं तुमचा निवडणूक लढवायचा निर्णय झाला? तेव्हा तुमचं वय काय होतं आणि कशा पद्धतीने ती निवडणूक लढली गेली? मी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढली. बरं. अजिबात मनीधनी निवडणूक ही नव्हती. माझे वडील निवडणूक लढणार होते. एवढाच तो विषय होता. पण त्यांची तिकीट कट झाली आणि मला तिकीट मिळाली. ऑल ऑफ अ सडन ते सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांच्यासाठी विधानसभेची? थेट विधानसभेची. 2004 मध्ये ती निवडणूक होती आणि मी बहुतेक 27-28 वर्षाची होती. आणि ती पहिली निवडणूक माझी आयुष्यातली माझी पहिली निवडणूक. थेट विधानसभा? थेट विधानसभा. ना जिल्हा परिषद? नाही, प्रश्नच नाही. आमच्याकडे आम्ही थोडंसं असं करून ठेवलेलं आहे की सगळ्यांना चान्स द्यायचा आणि आपण विधानसभा लढवायची. पण हे तुम्हाला विधानसभा लढवावी लागेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही, मला वाटलं नव्हतं आणि मला इच्छाही नव्हती लढवायची. माझ्या वडिलांना मदत करायचं हा हेतू मनामध्ये होता. पण कर्तव्य म्हणून जे काय, म्हणजे मी राजकारणात आली ते कर्तव्य म्हणूनच आले. आणि आमच्या वडिलांनी कधी मुलगा आहे मुलगी आहे असा कधी भेदभाव. आम्ही 2 बहिणी. भाऊ नाही, 2 बहिणी. त्या काय करतात? दुसरी बहीण काय करते? ती डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे. योगा टीचर टू अ डिफरंट लेवल आहे. आणि ती पुण्याला असते. अच्छा. बरोबर. पहिल्या निवडणुकीत कसं काय झालं मग? पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही हरलो की
पण तेव्हा नंतर तो कोणता मतदारसंघ होता? तिवसाच होता. तिवसाच मतदारसंघ होता. पहिली निवडणूक आम्ही हरलो. पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी असा अपप्रचार केला की ही बाबा नाशिकची आहे, ही कुठून आली, ही कशाला पाहिजे वगैरे वगैरे. अजून भरपूर सारे हिच्या नवऱ्याने हिला सोडलंय काय, असं आहे काय, तसं आहे. जे काय एका बाईसोबत अपप्रचारामध्ये होतं ते सगळ्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या, अजूनही कधी कधी होतात. पण ठीक आहे, आता काय. 2004ची निवडणूक 3,500 मतांनी मी पडले. फक्त 3,500? फक्त 3,500. आमचे वडील संघटनेमध्ये काम करत होते, काँग्रेसच्या संघटनेमध्ये सातत्य त्यांचं होतं आणि ते म्हटले की आता मागे नाही वळायचं, आता काम करायचं. युथ काँग्रेसमध्ये आम्ही होतो, युथ काँग्रेस जॉईन केली. पहिले प्रदेशमध्ये काम केलं, मग राहुलजींनी आणि AICCने एक कार्यक्रम ठेवला होता टॅलेंट हंटमध्ये. त्या टॅलेंट हंटमध्ये आम्ही सिलेक्ट झालो. मनी ध्यानी नसताना आम्हाला रायबरेली अमेठीमध्ये एक परीक्षेसारखं पाठवून दिलं. आम्ही तिथे गेलो. त्यांनी ते महिला परियोजना वगैरे कार्यक्रम जे होते ते कार्यक्रम सातत्याने तिथे जी काय आमची टेस्ट झाली असेल, मग एक दिवस आम्हाला एका बाजारात बोलवलं आणि म्हटले की अच्छा आता तुम्ही हा पास झाला, यू आर जनरल सेक्रेटरी IYC. युथ काँग्रेसमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पहिल्यांदा काम करायला राहुलजींसोबत मिळालं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत सातत्यानं काम करतोय. ओके. पण ती 2004ची कोणती तुम्ही चूक अशी टाळली की 2009 मध्ये तुमचा विजय झाला? असं चूक नव्हती. किंवा एक कोणता बदल तुम्ही केला असं समजूया की काय स्ट्रॅटेजी काय हे केली तुम्ही? नाही, असं काही नव्हतं. काय काही लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु असतात. पण मी माझ्या कामामध्ये सातत्य ठेवलं, तेव्हाही ठेवलं, आजही ठेवलेलं आहे आणि ते सातत्यच कामात पडलं. ओके.